डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक सुंदर आणि सोपे भाषण आहे, लिहून घ्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक सुंदर आणि सोपे शायरीयुक्त भाषण आहे, लहान मुलांसाठी आहे, लिहून घ्या। आदरणीय प्रमुख पाहुणे, माननीय शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण सर्वजण एक महान व्यक्तिमत्वाची जयंती साजरी करण्यासाठी येथे जमलो आहोत। ते म्हणजे भारताचे शिल्पकार, संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। जिथे ज्ञानाचा प्रकाश तिथे अंधाराचा नाश। बाबासाहेबांच्या विचारांनी दिला जगण्याला नवा श्वास। 14 एप्रिल 1891 रोजी जन्मलेले बाबासाहेब हे फक्त एक व्यक्ती नव्हते, तर ते एक विचार होते, एक क्रांती होते, एक प्रेरणा होते। आणि त्यांनी आयुष्यभर अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान हक्क मिळवून दिले। ना भीती, ना हार, ना कधी थांबले पाऊल। बाबासाहेबांनी दाखवला संघर्षाचा खरा मूलमंत्र अनमोल। त्यांनी दिलेला संदेश, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा आजही आपल्या प्रत्येकासाठी मार्गदर्शक आहे। पुस्तकात रमले, ज्ञानात वाढले, बाबासाहेबांनी जीवनाचे खरे अर्थ शिकवले। मित्रांनो, आज आपण त्यांची जयंती साजरी करत असताना आपणही त्यांच्या विचारांचा अंगीकार करूया, शिक्षण घेऊया आणि समाजासाठी काहीतरी चांगले करूया। समानतेचा दीप त्यांनी पेटवला, भारतात नवा इतिहास त्यांनी घडवला। शेवटी मी एवढेच म्हणेन, चला आपण सर्वजण बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊया। एक सुंदर, सशक्त आणि समतेवर आधारित आपला भारत देश घडवूया। जय भीम, जय भारत। आणि मित्रांनो, मला जाता जाता एक शायरी आठवलेली आहे, मी ती शायरी सांगतो। अंधारातून प्रकाशाकडे नेणारा तो दीप होता, अन्यायाविरुद्ध उभा राहणारा तो सिंह होता, संविधानाचा शिल्पकार, ज्ञानाचा महासागर होता, आणि तो म्हणजे आपल्या बाबासाहेबांचा महान विचार होता। चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून शेअर करा।